हॅलो एव्हरीवन. आता वाजले रात्रीचे 9 आणि माझी पूर्ण फॅमिली इथे सध्या आम्ही आहे भोकरदन MIDC. ही आमची कंपनीमध्ये आहे नॉन ओव्हन बॅग्स, म्हणजे ज्या कापडी पिशव्या असतात त्या. हे बघून घ्या कंपनी. इथे आमच्या बनतात पिशव्या आणि मागे सुरू आहे सध्या प्रिंटिंगचं काम. दाखवते मी. चला आपण मागे जाऊन बघू. हा असा आहे पूर्ण सेटअप. ह्या आहेत बॅगा, आम्ही ऑलरेडी तयार करून ठेवल्या. ही आहे प्रिंटिंग मशीन. वो है मेरा छोटा भाई, वो है बड़ा भाई. काय करतोय रे तू? जेव्हा कंपनी सुरू व्हायची होती, नवीनच म्हणजे ओपनिंग झाली होती, तर तेव्हा ह्या सगळ्या बॅगा ज्या तयार रेडी दिसत आहे याचे मोठे रोल आले होते. ठीक आहे, ते रोल इथे लावून ही पूर्ण अशी प्रोसेस होऊन इथे आमच्या बॅगा तयार झाल्या या ठिकाणी. तर ह्या जेव्हा बॅगा पूर्ण तयार चालू होत्या त्यावेळेस, तर आम्ही रात्री इथे 31st नाईटला, डिसेंबर 31 डिसेंबरला आम्ही रात्री सगळ्यांनी मिळून हे सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं होतं आणि रात्रभर जागून हे सगळं व्यवस्थित केलं. आणि आता ऑर्डर आल्या आहे, तर मग आता सध्या त्याचं काम सुरू आहे. म्हणजे मागे प्रिंटिंगचं काम सुरू आहे. बॅग पण आपणच बनवतो आणि प्रिंटिंग पण आपणच करतो. जर कुणाला नॉन ओव्हन बॅग म्हणजे ज्या कापडी पिशव्या असतात त्या जर हव्या असतील तर नक्की संपर्क करा. कारण हा पूर्ण काय म्हणतात त्याला, हा पूर्ण सेटअप आपण त्याच्यासाठीच टाकला आहे. मागे काम अजून पण सुरू आहे. ठीक आहे. टेक्निकचं काम बघा कसा करतोय हा भाऊ. त्याला कसा हसू येते बारीक. सेटिंग करायला भयानक वेळ लागतो. 1 तास झाला फक्त सेटिंग सुरू आहे पेंटिंगची, अजून नाही झाली. म्हणजे जोपर्यंत बॅगची प्रिंटिंग परफेक्शन त्यात बसत नाही, ते व्यवस्थित बॅगवर प्रिंट व्यवस्थित येत नाही, तोपर्यंत सेटिंग चेंज करत राहावं लागते. आणि जवळपास आम्ही येऊन समजा 1.5 तास तरी झाला आणि सेटिंगसाठी 1 तास तरी कंटिन्यू सुरू आहे ते सेटिंगचं काम. अजून झालं नाही. फायनली हे सुरू झालं आहे आणि आमची बॅग ही अशी रेडी झाली. काय काम पडला? चिकटपणा कमी करतो. असं जसं टाकून असं बस तिथे बस मागे बांधून आणले पटापटा मिनिटामध्ये जायला आता. फॅमिली वर्क सुरू आहे. बघू शकता. माझं आता बसून काम आहे म्हणून मी खाली बसून जाणार आहे आणि माझं काम करणार आहे. हे बाकीची त्यांची कामं करतायत. सगळेजण बिझी आहे आणि सगळेजण समजा वर्किंगमध्ये बिझी झाले. अजून तरी कडे सांगितलं
आज लेट नाईट वर्क याच्यासाठी चाललं आहे, कारण उद्या सकाळी 5ला ऑर्डर द्यायची आहे आणि ही ऑर्डर जाणार आहे बीडकडे. तर अर्जंट 1000 बॅग रेडी करायच्या आहेत आणि ह्या रात्रीतून झालाच पाहिजे. तसं झालं आहे, आमचं ऑलरेडी डन झालं आहे. आता फक्त थोडंसं बाकी आहे. तर ते झाल्याच्या नंतर मग जाऊ शकतो घरी. आता वाजले 11 आणि सगळे फॅमिली मिळून सगळे मिळून करताय तर काम थोडंसं लवकर होतं आहे आणि करायला काम असं जड पण नाही चाललं आहे. प्रत्येक जणांनी आपापले कामं वाटून घेतले आहे. ते तिघं त्या प्रिंटिंगच्या मशीनमध्ये जवळच बिझी आहेत आणि मी फक्त या बॅगा त्या कॅरी बॅगमध्ये भरायचं काम करणार आहे. आता 1 साईड प्रिंटिंग झाली होती, आता जेव्हा 2 साईडने दुसऱ्या साईडने पण होईल तेव्हा फक्त आता बॅगा मोजून फक्त ह्या कॅरी बॅगमध्ये पॅक करून द्यायच्या आणि ऑर्डर रेडी करून द्यायची. काम अजून सुरू आहे. हे इथे मला असं बसवलं इथं पॅकिंग करण्यासाठी असं, आणि यांचं इकडे असं काम सुरू आहे. सगळे आपापल्या कामात बिझी आहे. सव्वा 11 वाजले आहे आणि अजून काम कंप्लीट नाही झालं आहे. थोडंसं बाकी आहे, थोडंसं पण नाही, म्हणजे थोडंसं पण नाही म्हणता येणार, बऱ्यापैकी बाकी आहे, बऱ्यापैकी झालं आहे. तर लवकर कंप्लीट करावं लागेल. तर आता वाजले रात्रीचे 12:30 आणि उद्या सकाळी जी 5ला ऑर्डर जी द्यायची आहे ती आता कंप्लीट झालेली आहे. तर सगळ्यांना गुड नाईट आणि सबस्क्राईब करा योगेश्वरी व्लॉग्स. तोपर्यंत बाय, गुड नाईट.